हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चिकन करी। आपल्याला त्याच्यासाठी चिकन मी घेतलं आहे तर अर्धा किलो, त्यावरती लेग पीसवरती असे थोडेसे कट मारलेत मी। आपल्याला चिकन पहिलं मॅरिनेट करायचे, तर चला तर रेसिपीला सुरुवात करू। मॅरिनेशनमध्ये मी अद्रक लसूणचं पेस्ट घालणार आहे। त्यानंतर हा एक आलू घेतला होता मी, एक आलूचे 4 पीस बनवले आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला। मी मिरच्या घेतल्या आहेत 4 ते 5, त्या टाकायच्या। थोडीशी कोथिंबीर टाकायची। यामध्ये टोमॅटोची प्युरी केली मी, ती प्युरी टाकायची। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे थोडंसं। हा गरम मसाला आहे तो घालायचा आहे। मीठ घालायचं आहे, हळद टाकायची आहे आणि थोडीशी मी तर काश्मीरी लाल मिरची घेतली ते टाकायची। याला चांगलं मिक्स करायचं आहे। हा जो चिकन मसाला आहे तो पण थोडा घेतला आहे मी। मिक्स करून आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकन। यामध्ये मी थोडंसं ऑइल पण घालते या मॅरिनेशनमध्ये। आलू ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असलं तर ठीक आहे, नाही तर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता। तर अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला याला मॅरिनेट करून नंतर फोडणी घालायची। तर एक अर्धा घंटा आपला झाला आहे मॅरिनेशन करून चिकनला। तर आपण त्याला आता फोडणी घालणार आहोत। त्यासाठी मी इथं हे पॅन घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तर यामध्ये मी दालचिनी आणि तेजपत्ता घालत आहे ऑइलमध्ये। ह्या हलकासा फ्राय होऊ द्यायचा आपल्याला। याच्यात मसाले वगैरे काय घालायचं नाही, आपण चिकनमध्ये टोटली मसाले आणि मीठ सगळंच घातलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला चिकन सोडायचं आहे। तर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। तर आपल्याला एक 10 ते 12 मिनिटासाठी लो फ्लेमवरती याला शिजवायचं आहे, कव्हर करून। ओके, एक 5 मिनिटं झाले तर आपल्याला याला एकदा हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। एकदा कव्हर करून ठेवायचं याला। तर एकदा आपल्याला ओपन करून बघायचं भाजीला। छान आलाय कलर पण। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, गरम पाणी करून घातलंय मी। परत याला कव्हर करून ठेवायचं आपल्याला। मी एवढं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये, ग्रेव्ही मला जास्त हे थिक पाहिजे नाही म्हणून। तर आपले 10-12 मिनिटं झाले आहेत, रेसिपी आपली रेडी झाली आहे।